एक धाव मात्र मिळेल. राऊंड द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती प्रेम. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती प्रेम. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. धावा मिळतील 4 या डावामधील पहिला चौकार प्रेमच्या बॅटमधून. असताना 13 धावसंख्येवरती जय रागाई संघाला. अभिजित बॅक टू दी पवेलियन. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते. स्ट्राईक वरती प्रेम. नॉन स्ट्राईक वरती मयुरेश. अभिजित बाद झाल्यानंतर तो मैदानामध्ये आला. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे देखील आहे. एक धाव इथं मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 14.
फलंदाज रोहन पुन्हा एकदा तयार. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळालाय. इथे मात्र जबरदस्त हा फटका, स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि त्याला कॉपी बुक स्टाईलने चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं. धावा मिळतात 4. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढण्याचा प्रयत्न, नॉस्ट्राकिन वरती रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, फिंगर अप, फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का जय रागाई टीमला लागत असताना मोठा धक्का लागला मी म्हणेन, कारण की प्रेम ज्याने 2 चौकार ठोकले होते, आघाडीला आला होता, संघाची बिघाडी करत होता, कुठेतरी एक धाव घेण्याचा प्रयत्न, क्विक ऍक्शन करत असताना रोहनने संधीचं सोनं केलं आणि रनआउटची ही विकेट. लक फॅक्टर थोडस आज श्री दत्त 11 संघाच्या बाजूने, कारण की मगाशी देखील एक चेंडू 3 धावा असताना नो बॉल फेकला होता, एक चेंडू 1चं समीकरण झालं होतं. असं वाटत होतं की मी डोंबिवलीकर संघ सहजतेने सामना जिंकेल की काय, पण अखेरच्या क्षणाला टॉपेज झेल बाद झाला. फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजे वैभव. स्ट्राईक वरती मयुरेश. ही कॉन्टेस्ट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच दोन्ही खेळाडूंना मिळाले एकेका सामन्यामध्ये, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट खून काढण्याचा प्रयत्न, एक धाव इथं मात्र मिळेल. 1 धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र हलक्या आधारे घेऊन काढण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, अखेरच्या क्षणाला थांबलेत, पॉज घेतला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला, पुन्हा एकदा धावा मिळतात म्हणजे 4 आणि 2 षटकांसाठी कंप्लीट धावा
इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, अखेरच्या क्षणात थांबलेत. चांगली गोलंदाजी बाळाची पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय, फार जास्त व्हेरिएशन करत नाहीये. त्याला देखील ठाऊक आहे चांगले फलंदाज आहेत, चांगले चेंडू फेकावे लागतील आणि टप्प्यावरती खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे तो जयरागाई संघाचा आणि त्यामध्येच कुठेतरी माघारी पडतात. कारण की लाईन पाहिली बाळाची तर अगदी नोच्या लाईनच्या अगदी पुढे चेंडू पिचिंग करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 27. स्ट्राईक वरती संदीप, 4 चेंडू आतापर्यंत झालेत. अनुभव भरपूर आहे संदीपकडे, त्याची बॅट स्विंग बॅट फ्लो जबरदस्त आहे. डाऊन द विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही तरी देखील एक धाव मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 29. जो वाऱ्याचा प्रवाह होता तो आता मात्र कुठेतरी थांबला, कारण की मयुरेश बाद झाला, प्रेम बाद झाला. आता मात्र वैभव आणि संदीप मैदानामध्ये धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण या षटकामध्ये कुठेतरी ब्रेक लावला तो म्हणजेच टीम जयरागाई संघाच्या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना जयरागाई संघाला. अंतिम 2 मिनिटं तुमच्याकडे आहेत. श्री दत्त 11 पहा, एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येईल आणि पहिल्या इनिंग मध्ये जर एक खेळाडू बाहेर आला, गॅप ओपन झाली, चौकार आला तर तुम्हाला त्या धावा करायचा देखील. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मंगलमूर्ती विपक्ष दत्तगुरु अमया 11, या दोन संघांमध्ये ती मॅच पाहायला मिळेल. तर या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपलं स्वागत आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. ब्रदर्स ट्रॉफी 2024 मध्ये पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल नो बॉल. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हा कन्व्हर्टेड स्ट्रोक मी म्हणेन, कारण की पुढे जाऊन जागा बनवून अधिक ताकदीने खेळण्याचा प्रयत्न संदीपचा सुरू आहे. व्यवस्थित बॅटवरती आतापर्यंत चेंडू आला नाहीये, पण प्रयत्न सुरू आहेत संदीपचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे यश. आपल्या संघाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी गोलंदाज श्रेयसचा वापर केलाय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथून मात्र मिळतं. चेंडू गॅप मधून सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार.
थोडंसं थांबव. ब्रदर्स चषक 2024 हे हंगाम सुरू आहे. अगदी सर्वांना आवडते ही स्पर्धा. भरपूर चांगला प्रतिसाद इथे मात्र मिळतो. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं या स्पर्धेला विशेष उपस्थिती आदरणीय सन्माननीय अक्षयजी लाडके साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करतो आपण या मंचावरती टॉस आपण करणार आहोत. मी पुरुषोत्तम दादांना विनंती करतो, पुरुषोत्तम दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मंगलमूर्ती विपक्ष आपल्याला फाईट पाहायला मिळेल ती म्हणजे श्री दत्तगुरु अमया 11 या संघामध्ये दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर मी विनंती करतोय नवनीत वजे साहेबांना आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. त्यांच्याच माध्यमातून देखील एक नवीन अपकमिंग टुर्नामेंट आहे तेव्हा देखील आपल्याला भव्य आयोजन पाहायला मिळेल. ब्रदर्स चषक 2024 हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. जबरदस्त हे टॉस बॉक्स अगदी प्रोफेशनल लुक दिला. तर पाहुणे आता मात्र आमच्यापासून रजा घेतात. पण मी विनंती करतो पाहुण्यांना संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थित व्हा. आपली उपस्थिती अगदी लाख मोलाची. संदेशी पाटील साहेब सकाळच्या सत्रापासून उपस्थित होते. पुरुषोत्तम दादा देखील आमच्या सोबत आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम श्री दत्तगुरु अमय 11 टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. क्या बात आहे. वळूयात चालू असलेल्या मॅच कडे जिथे मात्र मॅच सुरू दोन्ही विजेत्या संघांमध्ये. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून इथपर्यंत मजल मारली आहे. इथून मात्र कोणत्या तरी एका संघाचा प्रवास थांबेल, एलिमिनेट होईल कोणता एक संघ. नॉकआउट स्टेजेस मॅचेस ब्रदर्स ट्रॉफीज हे हंगाम वर्षाची तारीख पलटता पलटता एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्याचा हा बहुमान आणि त्या बहुमानासाठी सुरू असलेली ही स्पर्धा आणि त्यामध्ये सुरू असलेले हे द्वंद्व. लक्ष आहे ते म्हणजेच आता 47 धावेचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पहिल्याच चेंडूवरती. इथे मात्र एक धाव एकवटली आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दोन दोन चेंडू आतापर्यंत झालेत.
ऑफिशियस चेंडू काउंट आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजे रोहन. गोलंदाजी मार्कवरती मयुरेश पुन्हा एकदा सज्ज. 3 धावा धावफलकावरती. 3 वरती पहिला धक्का लागला. थोडस चातुर्य आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 4 आणि 3 धावा धावफलकावरती. एक विकेट आहे. करेक्ट. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतो म्हणजे व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 5. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. इकॉनॉमिकल षटक फेकतोय मयुरेश. दोन्ही मॅच मध्ये इम्प्रेस केले. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे मात्र डॅपच्या बाजूला घेऊन काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती यश. स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8. 8 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग झालंय आणि चेंडू सीमारेषा पार देखील जातो. धाव मिळते 4 आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. धावा धावफलकावरती 12. इथे मात्र हा देखील फटका जबरदस्त. वेगाचं उत्तर इथे मात्र दिलं जातं कल्पकतेने. कारण की वेगाचा वापर केला तो राऊंड द विकेटने ओव्हर द विकेटने गोलंदाजी होत्या. फॉलिंग स्वीप आपल्याला पाहायला मिळते. आधीचा फटका जर आपण पाहिला तर रिव्हर्स स्वीप होता तेव्हा देखील लाईन तीच होती आणि त्या लाईन वर आता मात्र चांगली फलंदाजी केली जाते. गोलंदाजाला इथून मात्र दिशा बदलावी लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. 16 धावा धावफलकावरती. द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. आता फलंदाज इथे मात्र बाद होतोय. यश मिळते गोलंदाज यशला.
ते मात्र हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावा धावफलकावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 47 धावांचं. बारा चेंडू जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 12-30 समीकरण. तिसऱ्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये, या षटकामध्ये अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न आणि एका बाजूने धावा वाचवण्याचा प्रयत्न असेल. पहिली धाव तर इथं मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात ओमकारचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. फिरकी गोलंदाज आपण पाहतोय. जयरागाई संघ सध्या तरी चांगल्या फॉर्म मध्ये, चांगली फलंदाजी झाली. आता मात्र गोलंदाजी देखील तितकीच दर्जेदार. ऑन साइडला चेंडू वळवला. प्रोटेक्शन आहे. एक धाव इथं मात्र मिळेल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज होईल बाद. विकेट. ओमकार पुन्हा एकदा तयार. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 20. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. चार बॉल 21 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 21 धावा धावफलकावर. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल. इथे मात्र फलंदाज होईल बाद. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. चांगली गोलंदाजी ओमकारची पाहायला मिळते आतापर्यंत. अजून एक चांगला चेंडू. फिरकी आक्रमण या तिसऱ्या ओव्हर मध्ये. निर्णायक षटक. ज्या षटकांमध्ये धावा हव्या होत्या त्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, त्यामुळे दबाव वाढला. चांगली गोलंदाजी ओमकारची पाहायला मिळाली. 6 चेंडू फेकले, 4 धावा दिल्या, 3 फलंदाजांना बाद केलं. 21 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. 6-26 ची गरज आहे. इथे मात्र फलंदाज होईल बाद. 6 चेंडू 26 ची गरज आहे.
फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आता मात्र समीकरण थोडस अवघड झालं. अवघड समीकरण अवघड होण्याचं कारण मयुरेशची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये यशच्या अगेन्स्ट धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला. 11 धावा त्याच्या अगेन्स्ट बनवल्या, पण तिसऱ्या षटकामध्ये ओमकार आला आणि ओमकारने देखील चांगली गोलंदाजी. ओमकारची फिरकी श्री दत्त 11 संघाला पूर्णपणे घेऊन गेली. चेंडू टप्पा पडल्यानंतर अंतिम क्षणाला आतमध्ये येतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. येतो तो डॉट बॉल. आता मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शेवटची 2 मिनिटे जयरागाई संघ तुमच्याकडे देखील. स्ट्रेट बॅटने टॅपच्या मध्ये तो घेऊन काढण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे देखील दिलाय. आता मात्र जय आणि पराजयामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 26. मी मगाशीच उल्लेख केला एक प्रकारे